नमस्कार मित्रांनो, आज तर आपण इथे गावरानी कोंबड्याची भाजी बनवणार आहे। चला तर आज आपण गावरानी कोंबड्याची भाजी बनवणार आहे। पहिल्यांदा चांगल्या प्रकारे आम्ही भाजून घेतलेलं होतं आणि इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। चांगल्या प्रकारे चिकन धुवून घेतलं होतं व त्यामध्ये एक कांदा चिरलेला आहे, एक गुडलं तेल टाकत आहे व अर्धा चमच हळद टाकत आहे। हे मिश्रण व 1 चमच मीठ टाकत आहे व हे मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे। चांगल्या प्रकारे फिरून घेते। आम्ही चिकन 1.5 किलो आणलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही फिरून घेतलेलं आहे व कढईत झाकून ठेवून देणार। आमचं गावरानी चिकन असल्यामुळे शिजायला वेळ लागतं आणि आम्ही ते 1 ते 1.5 तास शिजून घेणार आहे चांगल्या प्रकारे। तर एका साईडने आपलं चिकन शिजत आहे व इकडे मी मसाला तयार करून घेणार आहे। तर त्याच्यासाठी मी खोबरं भाजलेलं आहे, थोडंसं तेल टाकून धने भाजलेले आहे, तांदूळ भाजलेले आहे आणि 2 टमाटर घेतलेले आहे काप करून व इथे मी वाड्यावरती वाटण करून घेणार आहे। आज मी हे चिकन गावरानी प्रकारे बनवणार आहे। हे चिकन आज आम्ही हे चिकन थोड्या गावरान पद्धतीने बनवणार आहे, जसं की खेड्यागावात कसं बनवतात तसं। आम्ही मसाला बनवण्यासाठी थोडा पाण्याचा वापर सुद्धा करणार आहे। इथे आपली धन्याची पेस्ट काढून तयार झालेली आहे व मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता तांदूळ वाटून घेत आहे मी। आपल्या गावरानी चिकनला सुद्धा 1 तास झालेला आहे, आणखी अर्धा तास याला उकडून घेऊ, म्हणजे चांगल्या प्रकारे उकडून जाईल। इथे आपलं गावरानी कोंबडा उकडून तयार झालेला आहे। आता आपण भाजी फोडणीला घेऊ। इथे आपण आता याच्यात 3 गुटले तेल टाकून घेऊ। एक चम्मच जिरा घेत आहे, आदा टाकून घेत आहे, लसूण पेस्ट सुद्धा टाकून घेत आहे। चांगला लाल करून टाकून कांदा आपला परतून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे पाट्यावर वाटलेले मसाले होते ते टाकून घेऊ।
शिजवून घेऊ. याला चांगल्या प्रकारे तेल सुटून जाईल. आता याच्यामध्ये मी तिखट टाकत आहे 3 चम्मच. हळद टाकत आहे अर्धा चम्मच. धनेपूड 2 चम्मच. मसाला टाकत आहे सावजी मसाला 1 चम्मच. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता हे पूर्ण एकजीव करून घेऊ. कस्तुरी मेथी जी आहे ती टाकून घेऊ. त्याच्यानंतर शिजवलेलं जे आपण पाट्यावर वाटलं होतं त्याचं जे पाणी होतं मसाल्याचं ते टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला मसाला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये शिजून जाईल. हा मसाला चांगल्या प्रकारे आपण शिजवून घेऊ. आता याच्यावर आपण 5 ते 10 मिनिट झाकून मला नाही माहिती व्हिडिओ क्लॅरिटी कशी येत आहे, कारण की आम्ही म्हणजे बाहेर मांडलेली ते आपल्या मसाल्याला बघू शकता चांगल्या प्रकारे शिजलेलं. याच्यामध्ये आपण चिकन घालून याच्यामध्ये आपण गावरानी कोंबड्याचं चिकन टाकणार आहे. चांगला कळली ही भाजी खायला बघू शकता किती सुंदर झालेली आहे. लहान कोंबडा असल्यामुळे ही भाजी खायला तेजदार होणार आहे. आता हे 5 मिनिट असंच ठेवून घेऊ. नंतर यामध्ये पाणी टाकून घेऊ. आता 5 मिनिट झालेले आहे, बघू शकता तेल सुटलेलं आहे चांगल्या प्रकारे. याच्यामध्ये जे उकडीचं पाणी होतं पहिला तेच टाकून घेऊ, मग तुम्हाला लागते तेवढं रस्सा तुम्ही करू शकता. आता याला चांगल्या प्रकारे कळ आणून घेऊ, मग आपली भाजी खायला तयार होईल. इथे मी 2 कोंबडे घेतलेले होते, कारण की साईज लहान होती कोंबड्यांची, त्याच्यामुळे 2.5 किलो कोंबडे होते ते. एक 1200 भरला आणि एक वरचा भरला होता. कोंबड्याचं 1.5 किलो मटण निघालेलं होतं. आता असंच 10 मिनिट कढईपर्यंत शिजवून बघू शकता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे कळ आलेला आहे. आता याच्यामध्ये मी मसाला घालून घेतो, गरम मसाला. आता कोथिंबीर टाकून घेऊ. हे फिरवून घेऊ. बघू शकता आपली भाजी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. अस्सल गावरानी पद्धतीने आपण चुलीवर केलेलं हे गावरानी कोंबड्याचं मटण आहे. सगळं आपण गावातील लोक जसे तयार करतात तशा प्रकारे सगळं काही तयार केलेलं आहे. माझी वाईफ ही गावातील असल्या कारणाने तिला ही पद्धत चांगल्या प्रकारे माहिती आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.